दसरा मेळावा व्हावा अशी राज्यातील तमाम मराठा समाजाची भावना होती आणि आज दसरा मेळावा पार पडला आणि मोठ्या उत्साहात मोठी गर्दी नारायणगडावर बघायला मिळाली। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला, मोठ्या संख्येने मराठा समाजाची त्या ठिकाणी आला, काय सांगाल? समाज शेवटी काय असतं बघा, अन्याय किती दिवस सहन करायचा याला काही मर्यादा सीमा असते। एवढा मोठा बलाढ्य समाजात 14-15 महिन्यापासून लढतोय आणि यांनी सहजच घ्यायचं, ते पारावरचे लोक हसल्यासारखे दातडं काढायचे नुसते आणि एवढा मोठ्या समाजाला हिनवायचा, अपमान करायचा। शेवटी या मराठा समाजाला या राज्यात प्रतिष्ठा आहे, त्याला एक किंमत आहे, त्याचं एक वेगळं स्टेटस या राज्यात आहे, त्याची प्रतिमा कोणीच मलिन नाही करू शकत। आणि ज्यावेळेस असं वाटतं की आपल्यावरती घाला घातला जाणार आहे, आपली मराठा समाजाची प्रतिमा मलिन केली जाणार आहे, आपल्या मराठा समाजाला विनाकारण टार्गेट केलं जाणार आहे, त्यावेळेस तो समाज ताकदीनं पेटून उठत असतो आणि शेवटी त्याला नाविलाजानं ज्या गोष्टी करायच्याच नाहीत त्या कराव्या लागतात। म्हणून मराठा समाज या 2-3 दिवसात प्रचंड जागा झाला आहे की जर एवढं मोठं षड्यंत्र असू शकतं या राज्यात की मराठा समाज संपवायचा, मराठा समाज मोठा होऊ द्यायचा नाही, काही झालं तरी त्यासाठी बांधणी करायची, तर हा समाज असा आहे जो याला संपवायला निघल त्याचे कायमचे अन्यायाच्या विरोधात चालणारे आड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत। ह्याच मराठा समाजाला कधीच पुन्हा त्याला वर मान या मराठ्यांनी काढू दिलेलं नाही। हे क्षत्रिय मराठा आहे, ज्यावेळेस त्याला कळतं ना आता आपला क्रूर पद्धतीनं षड्यंत्र रचून आपल्याला संपवण्याचा डाव रचला जातोय, त्यावेळेस बेला सुद्धा षड्यंत्रकारी मराठा शिल्लक ठेवत नाही। 2024ला जर मराठ्यांवरचा अन्याय दूर केला नाही आणि मराठ्यांच्या मागण्या जर मंजूर केल्या नाहीत, बेला सुद्धा मराठी यांना ठेवणार नाहीत, बेला सुद्धा उद्ध्वस्त करून टाकणार, यांचे पुरे अड्डे खलास करून टाकणार, ठुतच नाहीत मराठी, खलास एका फटक्यासच यांचा कार्यक्रम लावणार आहे मराठा सगळ्यांचा। नारायणगडावर जे तुम्ही समाजाला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शन करताना तुम्ही असं म्हटले की म्हणजे देवाचं ठिकाण आहे किंवा भक्तिगड आहे, या ठिकाणी मला बोलण्याच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेबाहेर काय बोलायचं होतं तुम्हाला जे तुम्ही बोलू शकले नाही? मला माझ्या समाजाला काही गोष्टी सांगणं आवश्यक होतं। फडणवीस साहेबांना आम्ही 1-1.5 महिन्याचा वेळ दिला, एक शब्दही त्यांना बोललो नाही, एक शब्दाने दुखवलेलं नाही। तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुम्ही सत्ता भोगा, क्लिअर कट होतं टायटल, क्लिअर कट, काही त्याच्यामध्ये वाईट नव्हतं, एक शब्दानंही दुखवलं नाही। अरे एवढी मोठी संधी दिलेला असताना हा माणूस आमच्या विरोधात षड्यंत्र करायला लागला, आमच्या डोळ्यात देखता जे आरक्षणात जाती जाणार नाहीत त्या जाती घालायला लागला। म्हणजे आम्हाला जे 15-20 दिवसापूर्वी एक माहिती मिळाली होती, ती माहिती आम्हाला तंतोतंत इथं खरी होताना दिसायला लागली। म्हणून मला समाजाला काही गोष्टी सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी म्हणलो तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात, परंतु गडाच्याही मर्यादा मला पाळायच्यात, त्या सांगता येईनात मला। यांनी आमचं 14-15 महिन्याचं आंदोलन असून सुद्धा आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही आणि ज्या जाती कधी आरक्षणात जाणार नाहीत त्यांना आरक्षण दिलं, त्याचाच अर्थ असा होतो की तुम्ही जे षड्यंत्र रचलंय, मी TV9ला हे प्रामाणिकपणानं सांगतो आणि हे सत्य आहे, मराठ्यांनी नाकारू नका। विजयादशमीच्या मुहूर्तावरती मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, माझा जीव जरी सरकारनं घेतला तरी मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही, मॅनेज होणार नाही, तुमच्या लेकराला न्याय देणार तवाच थांबणार। शेवटी मला गोळ्या घातल्या तरीही मी फुटणार नाही, फक्त मला तुम्ही पण एक वचन द्या। आणि ते साधं होतं, कारण मी त्यांचं दुःख समाजाचं मला द्या, मी भोगायला तयार आहे, पण तुम्ही दुःख भोगलेलं, वेदना भोगलेलं मी सहन नाही करू शकत, हेही मी समाजाला मागितलं। पण तुम्ही मला एक वचन द्या, जो काय निर्णय होईल तिथं हट्ट धरू नका, तो कडीला न्या। त्याचं कारणच असं होतं, हट्ट यासाठी होता, तो TV9ला मी सांगतोय की हट्ट तुम्ही धरू नका यासाठी म्हणलं, कारण शेवटी जात वाचवायची असती, जातीचे पोरं वाचवायचे असते, तिला कलंक लागू द्यायचा नसतो आणि यांनी तिला कलंक लावायचं ठरवलं। त्यांनी असं षड्यंत्र केलं, हे 20-22 दिवसापूर्वीच उघडं पडलं होतं, परंतु ते खोटं असू शकतं, आचारसंहिता लागणार नाही असं वाटत होतं। यांनी प्युअर ठरवून ठेवलेलं आहे, मराठ्यांना काही झालं,
मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. मराठा मागास सिद्ध सुक्रे समितीनं केला, गायकवाड समितीनं केला, तरीही द्यायचं नाही. पण यावेळेस आपण सगळे जुळवायचे, पण मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. ती एक खुन्नस म्हणून त्यांनी थोडीशी आम्हाला एक खुन्नस दिली. आत्ता आमचा अपमान केला, आम्हाला हिणवलं आणि आम्हाला संपवण्याचा डाव वाटला. तो म्हणजे असा आहे की त्यांनी ओबीसीत जाणाऱ्या ज्या जाती आहेत मोठ्याल्या, त्या कधी जाऊ शकत नव्हत्या, त्या घातल्या. आणि मग ते षडयंत्र सांगितलेलं आम्हाला खरं आहे का खोटं ही आता पटायला लागलं की ते खरं आहे. याचबरोबर त्यांनी आणखीन एक डाव रचला आहे. ते पटल त्यांना नाही पटल मला नाही माहीत आणि मला देणं घेणं नाही. होऊन गेल्यावर त्यांना पटल. माझ्या मराठ्यांना भाजपमधल्या किंवा त्या तिघात असणाऱ्यांना किंवा त्या महाविकास आघाडीतल्या बी काही देणं घेणं नाही मला त्यांचं. 100% फडणवीस साहेबांनी सागर बंगल्यावरती आणि आणखीन एक जणाच्या बंगल्यावरती एक बैठक घेऊन त्यांनी ठरवलं की मराठ्यांचे लोक आपणच उभा करायचे आणि आपणच पाडायचे. मराठा राजकारणातून आणि प्रशासनातून दोन्हीतून बी संपवायचा. हे मला सांगणार हे प्युअर खोटं वाटत होतं. मी जे म्हणलो होतो मला काही समाजाला इथून सांगायचं आहे पण मला बंधन आहे ते सांगता येत नाही, ते आज मी TV 9च्या माध्यमातून सविस्तर सांगायला लागलो आहे की त्यांनी षडयंत्र रचलं. राजकारणातले सुद्धा आपणच उभा करायचे आणि आपणच पाडायचे. आता हे त्यांना पटणार नाही, पण ज्यावेळेस ती वेळ होऊन जाईल त्यावेळेस त्यांना पटल की याने आधीच सांगितलं होतं की हे खरं आहे. कारण त्यांना फक्त मराठ्यांची नेत्याशी गोड बोलायचं आणि मराठा पुरता संपवायचा आहे. इकडं गावात सांगताय यांनी तिसरं काम सुरू केलं. ओबीसींच्या काही नेत्याला या हाताखाली धरलं छगन भुजबळसारख्या आणि त्यांच्या माध्यमातून गावातले जोडा म्हणतो, म्हणजे गाव शहर इकडं जोडा लोक. आपण काय करू सध्या हुल देऊ, पटवून घ्या. मी दसऱ्याच्या दिवशी बोलतोय, त्या दिवशी धनगरांच्या आरक्षणाचा सुद्धा त्या बैठकीत विषय झाला होता. आपण काय करू, धनगर आणि धनगर याऐवजी धनगर रद्द करायचं तर धनगर रद्द केला. आता धनगराचे ते प्रमाणपत्रच नाही आहेत, ते धनगरांचे आहेत आणि ते रद्द झाले पाहिजेत. धनगरांचे रद्द झाले पाहिजेत तर यांचा ST आरक्षणात जाण्याचा मार्ग सुकर होतोय धनगराचा. आणि चतुर धनगरांच्या ते लक्षात आलं की यांनी तिसरेच रद्द केलेत. ती धनगरांची फसवणूक आहे. पण याच्या मागचा त्यांचा डाव असा होता की लवकर लोकांच्या लक्षात येणार नाही तोवर आचारसंहिता लागल. बघा बरं का, फडणवीस साहेबांचं माइंड म्हणजे इतकं डेंजर. त्यांना वाटतं लोकांना काही अक्कलच नाही. लोकांना तुमच्यापेक्षा डेंजर माइंड आहेत. तुमच्याकडे फक्त क्राईम माइंड आहे. तुम्हाला त्याने तुम्ही फसताय. त्या क्राईम माइंडने, तुमचं क्राईम माइंड असल्यामुळे फडणवीसांचं ते काय करतात, लोकांना जेलमध्ये टाकायचं बघतायत आणि त्याच्यावर सत्ता उपभोगायचं काम करतात. यांनी भोगता येत नसतं. यांनी फक्त तात्पुरतं पोट भरलं जातं, त्याच्यासाठी अन्नच खावं लागतं. वासानी पोट नाही भरत, वासानी पोट नाही भरत, त्यासाठी अन्न खावं लागतं. त्यांनी धनगरांना बरोबर हुकवलं होतं. पण धनगरांतले काही अभ्यासक इतके चतुर होते, काही अभ्यासक म्हणतो मी तुम्हाला, त्यांनी तवाच ओळखलं. आचारसंहिता लागायच्या आत त्यांनी सांगितलं ही आमची फसवणूक झालेली, ज्याच्यावर धनगर एसटीत जाऊच शकत नाही. तुम्ही जे रद्द करायला पाहिजे होतं ते केलं नाही. ही झाला एक भाग. ही पण त्या बैठकीचाच भाग होता. धनगराचं मतदान ओढून घ्यायचं, ओबीसींचं मतदान ओढून घ्यायचं आणि तिकडं ओबीसींना सुद्धा, जसं की 10 वर्षापूर्वी म्हणले होते फडणवीस साहेब की पहिल्या कॅबिनेटला धनगराला आरक्षण दे, तिथं धनगर फसवायचा आणि फसवला. तसाच इथं पुन्हा एकदा धनगर फसवायचा हे त्यांच्या डोक्यात होतं. परंतु त्यांच्या ताबडतोब ते लक्षात आलं की हे होऊ शकत नाही. कारण या वेळेला देवेंद्र फडणवीस आदिवासी विरोधात घेऊ शकत नाही. तरीही तो निर्णय त्यांनी त्या दिवशी घेतलाच होता. परंतु त्या बांधवांनी ताबडतोब ओळखल्यामुळं ते तातडीनं ते त्यांनी रद्द केलं. आता तिथं ते उघडे पडले. आता तर काही होतच नाही. धनगरांचा विषय म्हणजे संपुष्टातच आला आरक्षणाचा. आता तो संपलाच. आता त्यामुळं धनगरी जागा झाला. मग काय करायचं, आता काय करायचं, द्या आणखीन सुविधा, करा सगळ्याला महामंडळ. ही पण त्याच बैठकीचा भाग. सगळ्यांच्या घोषणा करायच्या. जसं धनगरांचे कळायच्या आता आचारसंहिता लागन तिथं आपण धनगरांना आपल्या बाजूनं ओढू. ही जी खोटी स्टाईल त्या बैठकीत ठरली होती, जशी मराठ्यांबद्दल ठरली होती, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देऊ,
आता 8,000 पुरावे. मी लय प्रामाणिक सांगतोय, समाजाने हे महत्त्वाचं TV 9च्या माध्यमातून ऐका. 8,000 पुरावे सापडले म्हणायचे, पण आणायचे नाही, द्यायचे नाही. केसेस मागं घेतो म्हणायच्या, घ्यायच्या नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची म्हणायचे, पण सांगताना काय सांगायचं की हरकतीला आलेल्या आहेत, हरकतीला आलेले आहेत या नावाखाली वेळ मारून न्यायचं. कुणबी 83 क्रमांकाला आहे, कसला चॅलेंज होत नाही, तरी कुणबी मराठा एक करायचं नाही. यांना फक्त पुढं पुढे घ्यायचं. ही त्याच बैठकीतली स्टाईल तीच धनगर बांधवांच्याबद्दल त्यांनी वापरली की असं करून बघू, कळणारं नाही, ध्यानात येणार नाही, तोवर ते आनंदात राहतील. जसं की काही वेळेस आम्हाला 10% आरक्षण दिलं, तर तसं त्यावेळेस जसा गुलाल उधळल मराठा समाज असं त्यांना वाटलं होतं, तसं धनगरही गुलाल उधळल किंवा भंडारा उधळल ते त्याच्या डोक्यात होतं. धनगराने भंडारा नाही उधळा, गुलाल नाही उधळा, याचीच मजा बघितली. हो काय करतो म्हणजे प्युअर फेकू येतो, फेकूचे दे प्युअर, नुसता फेकितो. एक बी घोषणा, एकही मंजुरी अंमलबजावणी करत नाही. याला जोडून त्या बैठकीत 5वी स्टाईल केली. एक मराठ्यांची सांगितली, दुसरी धनगरांची सांगितली, तुम्हाला तिसरी ओबीसी आरक्षणात घातलेली सांगितली, चौथी त्यांनी एक स्टाईल केली पुन्हा नव्यानं, सगळ्याला महामंडळ देऊन टाका, करा घोषणा. अरे मागण्याच नाहीत, खपाखप द्यायला लागले, एकाची अंमलबजावणी नाही. ते विधानसभेसाठी आहे सर्व. हे फक्त विधानसभेसाठी. आणि मराठा हा प्रशासनातून आणि सरकारमधून संपवायचा. राज्यकर्ती जमात मराठ्यांची या राज्यात आहे, ती याच्यातून संपवायची. माझं डोकं आहे म्हणतो त्या बैठकीत, तो देवेंद्र फडणवीसचं डोकं म्हणते त्याला तुम्ही कम टेन्शन घ्या, आता मी वेळेवर बरोबर करतो, उलसिक दातडं काढितं फक्त. ते पारावर बसलेले टपुऱ्या गप्पा हाणल्यासारखा गप्पा हाणतो. हां मी आहे ना, मी वेळेवर बरोबर करतो असं बोलतो तो. अमित भाई आहेत ना असं बोलतो ते. इतका स्टाईलबाज माणूस, सगळ्यांना महामंडळ देऊन टाकले, एकाचीही अंमलबजावणी. अरे आमचं महामंडळ आहे अण्णासाहेब पाटलांचं, त्याला आंदोलनं करावं लागते निधी द्या म्हणून. जी महायुती बार्टी आणि तारटी, बार्टी ही संविधानातली, त्यांना सुद्धा निधी मागावा लागतो, आंदोलनं करावं लागतात. महायुतीचे म्हणजे NT व्हिजंटी म्हणजे धनगर बांधवांचे जे पोरं, सारथीच्या माध्यमातून जाणारे मराठ्यांचे कुणबींचे पोरं, ज्यांना PhD करायसाठी उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते, आर्थिक सहाय्य केलं जातं, त्यांना निधी मागावा लागतो. त्या पोराला आत्ता आंदोलनं करावं लागतात. तर हे नवीन गबाळ काय लोखंड आणून ठेवला पुढं पुन्हा. पहिल्या सारथीचं महायुतीचं बार्टीच्याच पोराचं कडीला लागा नाही, तेच करून तेच परेशान आहेत. आणखीन परतावे येणार लोकांच्या महामंडळाचे. हे इथं समोरच माणूस हा बघ, लय लांबी जायची गरज नाही. परतावेच हेच मागोमागो फजिती चालली, तर पुन्हा महामंडळ करून ठेवले सगळ्यांना, आणि नुसत्या घोषणा, एकाची अंमलबजावणी. मग त्या लोकांनी पुन्हा मतदान द्यायचं फक्त आणि आंदोलन करायचं. ही याची स्टाईल. आणि ह्या स्टाईलमधून मराठा पुरता खचवायचा. मला एक खोटं वाटत होतं आधी सांगताना, पण नंतर लक्षात आलं, हे जे ओबीसीच्या जाती घातल्या ना, त्यावेळेस लक्षात आलं की ह्यो मराठ्यांचा गेम करायला लागला. म्हणून मी तिथे एक शब्द वापरला, हट्ट धरू नका. उभा करायच्या बाबतीत किंवा पाडायच्या बाबतीत जो काय निर्णय घेईल ते समाजाच्या हिताचा घेईल, समाजाची शान आणि शक्ती वाढणारा मी घेणार आहे. जास्त आपण जर खोलात गेलो समाजाची हानी होऊ शकते. समाजाला यावेळेस सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी कलंक लागू देऊ नका. त्याला शान वाढवा, त्याला उचलायचं बघा. 70 वर्ष जातीनं तुम्हाला दिलं, एकदा तुम्ही जातीला द्या, जातीला कलंक लागू देऊ नका. म्हणून मी ते शब्द वापरलेला. तुम्ही जर यावेळेस तो खोटा ठरविला तर तुमच्या हातानं तुमची जात आणि तुमचे पोरं तुम्ही संपवणार आहेत. मी काहीच करू शकणार नाही. म्हणून तुम्ही सावध व्हा. तो इतका स्टाईलनं त्यांनी 6वी विषय जोडला त्याच्यात. परत ओबीसीच्या नेत्याला सांगतो, गाव खेड्यात शहरात जा आणि सगळे जुळा, सगळे जुळा. बरोबर एखाद्या जागेवर अपक्ष द्यायचा, आपण 2-2 मराठ्यांची द्यायची. उभा राहत नसले तर आणखीन आघाड्या फगाड्या घोंगाड्या काही करायला लावायच्या, आणि त्याच्यातून मध्ये घुसळं घालायचं. मराठ्यांचं मतदान 3-4 जागेवर डिवाइड करायचं, ही त्याची प्लॅनिंग. आणि ओबीसीच्या नेत्याला सांगतो, आपले मात्र बोलून ठेवा, सगळे थापटून ठेवा.
आता तेच ओबीसी नेते माझ्याकडे आले, मी नाही नाव सांगू शकणार, तुम्हाला माहिती, हो तुम्हाला माहिती, तुम्ही घेणार का नाही मला नाही माहीत, पण तुम्हाला माहिती. त्यांनी सांगितलं आम्हालाच सांगते. त्यांनी का सांगितलं त्याचं कारण असं की त्यांचं बी जिथं ओबीसी बांधव उभा राहणारे तिथं लाखापेक्षा जास्त मराठींचं मतदान आहे. मग खरं सांगितल्यामुळं मराठा समाज यांच्या सहकार्याला मदतीला धावल, आणि मराठा इमानदार आहे, एकदा जर धावन म्हणला धावतो, म्हणजे यांच्यापेक्षा आम्हाला ओबीसी परवडत येत. पण ह्यो माणूस परवडत नाही, इतका सापावणी विषारी माणूस आहे. त्यांच्याच भाजपातला एक उच्च नेता, नाव नाही घेणार मी, विषारी साप म्हणतो त्याला, प्युअर विषारी साप हे बोलतोय. ह्यो फक्त त्याला खुर्चीवर बसूस तर सगळ्या जातींना जे नाही ते हा म्हणतो, नाही म्हणतच नाही, काही म्हणा तुम्ही. आणि मराठ्यांना द्यायचं जे टाळलं ना, याचं प्युअर टार्गेट हे मराठा संपवायचा. काही दिलं नाही मराठा, ना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी दिली, ना कुणबी आणि मराठा एक हे दिलं, ना तीनही गॅजेट दिले, ना शिंदे समितीला काम करू दिलं, ना व्हॅलिडिटी दिल्या, ना त्यांनी कुणबी प्रमाणपत्र शोधायचे सुरू होते ते पुरे बंद केले. म्हणजे SCBC आरक्षण दिलं, EWS घातलं, म्हणजे तिथं मराठ्यांच्या पोराचं वाटलं केलं, ना यांनी शेतकऱ्याला दिलं. याला सगळ्यात मोठं भेव आहे मराठा, मुस्लिम आणि शेतकरी आणि दलिताच. हे मात्र याला तिघं चौघं जण मॅनेज होत नाहीत. म्हणजे शेतकरी मॅनेज होत नाही, मराठा मॅनेज होत नाही, मुस्लिम आणि दलित याला मॅनेज होत नाही. याला फक्त तेवढी भीती आहे. आणि मी तर ठरवलंय, प्रामाणिकच सांगतो, सांगायचं नाही पण आज सणाच्या दिवशी सांगतो, हिंदू धर्माचे संस्कार आमच्यावरती आहेत, हिंदू धर्माला मानतो, खोटं बोलणार नाही. फडणवीस साहेब आचारसंहिता लावू नका, आणि लावायचे असले त्याच्या आत अंमलबजावणी करा. जो फायदा करेल समाज त्याचा फायदा करीत असतो. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्हाला 1.5 महिन्यापासून म्हणतो आणि आज शेवटचं सांगतो. आता तुम्हाला मी आत्तापर्यंत बोलत नव्हतं, पण तुम्ही त्या जाती आरक्षणात घातल्या म्हणून बोलायला लागलो. तुम्ही घालीनात का, मग आम्हाला का घातलं नाही हा आमचा प्रश्न आहे. कारण ती मागणी नसून घातलीत, आमची मागणी असून घातलं नाही, याचा अर्थ आमच्या नाकावर टिचून तुम्ही आमचा अपमान करायला लागलात, आम्हाला खुन्नस द्यायला लागलात, आणि मराठा संपवणार ही वाट आम्हाला दिसायला लागली तुमच्यातून. म्हणून सांगतो, आचारसंहिता लावू नका, तुम्ही अंमलबजावणी करा. जर तुम्ही केलं, एक सुद्धा राज्यात येऊन देणार नाही. 1 लाखापेक्षा जास्त मराठ्यांचं मतदान आहे. तुम्ही किती बारदाना गोळा करा, कितीही बारदाना गोळा करा, एका फटक्यात पुरे पाडणार. हां, आज तुम्ही वचन घेतले, खरं पण एक शपथ तुम्हाला आठवण करून देतो. आज विजयादशमी आहे, दसरा आहे. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली होती आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. त्यांनी 10% आरक्षण दिलं, पण तुम्हाला मान्य नाही. 10% कोणी मागितलं? कोणचा समाज मागतो त्यांना? ते टिकणारच नाही. मागतो ना आम्ही, ते घेतो, ते काय हरकत नाही. 27% आरक्षणात घालणार का? कारण आम्हाला मागास सिद्ध केलं. मागास सिद्ध केलेले जात ही ओबीसी आरक्षणात घालावं लागते. कारण पहिली आरक्षणातली स्टेज आहे. प्रथम तुम्हाला सुरुवातीला मागास सिद्ध झाल्यावर तुम्हाला ओबीसी आरक्षणात जाता येतं, त्यानंतर पुढचे वाढत जातात. तुम्ही तिथं घातलंच नाही, तुम्ही 50%च्या वर का टाकलं? ते टिकूच शकत नाही आहे. ते निवडणुकीपुरतंच राहणार आहे. एकदा निवडणूक झाली की पुन्हा त्या पोरांचं वाटोळं होणार आहे आमच्या, जे आता भरत्या झाल्यात. तुम्हाला EWS रद्द करायचं कोणी सांगितलं? का केलं? तिने ऑप्शन ठेवायचे ना, जे घ्यायचं ते घेतला असता. तुम्हाला याच्या पलीकडचं सांगतो, तुम्ही ओबीसीच्या सवलती सगळ्या SCBCला का लागू नाही केल्या? तुम्ही क्रिमिलेअरची 8 बाकीच्यांची वाढवली, SCBCची का नाही वाढवली? ओबीसीच्या सवलती SCBCला का लागू नाहीत? म्हणजे इथं तुमच्यातला दुजाभाव, जातीवाद आणि तुमच्यात किती ठासून भरलेला मराठा द्वेष आहे. तुम्हाला तुमच्या पोटात इतका गोळा उठतो मराठा म्हणल्यावर, हे याच्यातून सिद्ध होतं. तुम्ही ज्या दिवशी 6 प्रमाणपत्र रद्द केले आणि आदिवासींचा विरोध असतानाही धनगर बांधव तुम्ही ST आरक्षणात घालायचं ठरवलं. अरे आमची इच्छा, धनगर बांधव ST आरक्षणात गेला पाहिजे, खंबीर मागत आम्ही, अंमलबजावणी करा फक्त. पण 6 प्रमाणपत्रावर जर धनगर बांधव ST आरक्षणात जाणार असला तर 57 लाख मराठ्यांच्या नोंदी आहेत, तो का आरक्षणात जात नाही? ही फडणवीस साहेबांना पहिला प्रश्न. दुसरा, ज्या जातीनं आरक्षणच मागितलं नाही, एवढी खुन्नस काय तुम्हाला मराठ्यांविषयी? एवढे का उताळे झाला तुम्ही मराठी संपवायला? ज्या जातीची मागणीच नाही त्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या, तर मराठा 15 महिन्यापासून इथं आंदोलन करतोय.
ती मराठ्यांची जात तुम्ही ओबीसीत घालत नाही. का घालत नाही? तुम्हाला तिसरा प्रश्न आहे. ज्या वेळेस तुम्ही TV 9च्या कार्यक्रमात बसला होतात त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारला होता की जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीकडून लिहून आणावं मराठ्यांना ओबीसीत घालायचं असलं तर. आता मला एक उत्तर द्या फडणवीस साहेब, ज्या तुम्ही 15-16 जाती आता आरक्षणात घातल्यात त्या घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलंय का? मराठ्याला द्यायचं असलं तर लिहून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं असलं तर सरळ द्यायचं. किंवा मराठ्यांचा अपमान नाही का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकराचा अपमान नाही का? हे असलं तुमचं वागणं हे तुम्हाला संपवायला लागले. तुम्ही त्यावेळेस ते का नाही केलं? का नाही लिहून घेतलं? धनगर बांधव ज्या वेळेस प्रमाणपत्र रद्द करायचे आणि त्यांना एसटी आरक्षणात घालायचं, समोरून सुद्धा ज्याचं 46 मतदारसंघावरती निर्णायक मतदान आहे आदिवासींचं, त्यांचा विरोध असतानाही तुम्ही ते काम केलं. त्यावेळेस तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं होतं का धनगर बांधव एसटीत घालायचा का म्हणून? दुसऱ्यांबाबत असं वागता. आता ते पदराखालचे सौदे करायचं बंद करा. बैलाचे सौदे पदराखालचे बंद करा. इथं मनोज जरांगे तुमची जिरिल्याशिवाय मी सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही माझ्या मराठीची जिरायला निघालात. अरे बाबा फडणवीस साहेब, ही मराठ्यांची जात नका ओळखू. तुम्ही तिला नका चिडी घालू. ही ज्यावेळेस उठाव करते ना त्यावेळेस ह्याकडेच त्याकडे निटोबा काढते सगळ्याचा. आणि तिने ह्यावेळेस ठरवलंय आता मागा नाही सारखायचं. तुम्ही मराठ्यांना छिडू नका, हिणू नका, तिचा अपमान करू नका. तुम्ही शहाणे व्हा. तुम्हाला वाटत असेल 10-5 दारपाणी जवळ धरलेत म्हणून मराठा समाज आहे. प्रत्येकाला वाटतं आपला लेकरू आणि जात मोठी झाली पाहिजे. तुम्ही मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. एक दिवस सुपडा साफ करतील ही लोक तुमचा आणि मग तुम्हाला वाटन आपण इतकं वाईट केलं ह्या मराठ्यांच्या विरोधात जाऊन. कारण मराठ्यांना खेटणं एवढं सोपं नाही. इतिहास चालून बघा. जरी काड्या करणारे तुम्ही असलात, काड्या करणारा सुद्धा नीट केलेला आहे, सरळ केलेला आहे मराठ्यांनी. तुम्ही ध्यानात राहू द्या. ते तुमचा दिल्लीचा माणूस येतो एवढाच येतो आणि तो म्हणतो मी आंदोलन मोडील, मी आमकं करील. भाऊ झोपायचं खांडाखाली मग सपन बघायचं मराठी संपवायचं. इथं सोपं नाही. आणि तुम्हाला पुरतं वय केलं लोकांनी. आता तुम्हाला 7वा प्रश्न विचारायला लागलो, तुमचा DNA नेमके हायच कुणाचा? नेमका कुणाचा? RSS बधीर झालं ना तुमच्या पुढं. निवडणूक आले का आम्ही हिंदू, हाणा मुसलमानाला. निवडून आले की महा DNA OBCचा. याचा DNA कोणचं रक्त आहे बाबा तो? OBC विरोधात गेला, माझा DNA पुरोगामी विचाराचा. पुरोगामी विचाराचे लोक विरोधात गेले, माझा DNA हिंदूचा. तो कोणाचा DNA नेमका? सत्य बोलावं. ही हिंदू धर्माची परंपरा आहे, हे संस्कार आहेत. ज्यावेळेस मुस्लिम बांधवांना मी बोललो ना त्यांना माझे शब्द पटले. मी सांगितलं मी कट्टर हिंदू आहे. मला गर्व आणि स्वाभिमान आहे माझ्या हिंदू धर्माचा. मुस्लिमाला सुद्धा मुस्लिम धर्माचा गर्व आणि स्वाभिमान असला पाहिजे. आपले लेकरं हे मारायला लागलेत. आपल्याला धर्म परिवर्तन नाही करायचं, सत्ता परिवर्तन करायचं. शब्द पटले. ज्यावेळेस तुम्ही चुकाल त्यावेळेस आम्ही तुमच्या काना धरू. ज्यावेळेस आम्ही चुकू त्यावेळेस तुम्ही आमचा कान धरा. मला एक छत्रपतींचा हिंदुत्व मान्य आहे. या असलं सकाळी एक हिंदुत्व, दुपारच्याला OBCचं रक्त DNA, संध्याकाळच्याला पुरोगामीचं, हे असलं नाही मान्य आम्हाला. आज पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात बोलत होत्या त्यावेळेस त्या भाषणातून असं म्हणलं की कोयते घासून ठेवा. वंचितांना त्रास झाला नाही पाहिजे, दलितांना त्रास झाला नाही पाहिजे. मी पडले तरी मी तुमच्यापासून दूर गेले नाही. घासून द्या ना मग. त्या टायमाला बघू, काय अडचण नाही. मी त्यांच्यावर बोलत नाही, मी गिनीत नसतो. उगं तुम्ही प्रश्न विचारतात. हां, त्या टायमाला बघू. कोयतेच उचलायचे असले तर त्या टायमाला बघू. त्याला नाविलाज आहे. आपण नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं, आपण तुम्हाला विरोधक मानत नाही, आपल्याला बोलायचं नाही, आपल्या नादी लागायचं नाही. हां, इथून मग माझ्या जातीनं अन्याय सहन केला असन राज्यभरात, मी सहन करू शकत नाही. माझ्या जातीला त्रास झालेला मला नाही सहन होत.
आणि मलाही झालेला माझ्या जातील सहन नाही होत. हां, त्या भानगडीत मला पडायचं नाही. ही मराठ्यांची जात अशी आहे की पहिल्यांदा इतकी शांत नाही, इतके दिवस गप नाही बसती. हां, ही लय बेकार आहे. हां, भयंकर बेकार आहे. ही ज्यावेळेस 73 उतरते ना, काय करीन ताळमेळ लागूस तर संपलेलं असन सगळं. हो, ताळमेळ लागूस तर संपलेलं असन सगळं. हां, इतके डेंजर आहे ते. हे पहिल्यांदी मी शांत ठेवतोय आणि माझं आजही विजयादशमीच्या निमित्तानं TV 9च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला म्हणणं आहे, शांतच राहा. कोणाला काय काय घासायचं तर घासू द्या. सहन करूयात, करतोयत आपण लय दिवसापासून. संयम ठेवा. ज्यावेळेस बिकट वाट होईल त्या टायमाला बघू. असं म्हणाले घोडा मैदान सामने असून असू द्या ना. मला म्हणले का नाही, जाऊ दे ना तिकडं. मग काय नाव नाही घेतलं तर मला काय करायचं. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि आज मराठा समाजाचा नारायणगडावर दसरा मेळावा पार पडला. भक्तीचं ठिकाण होतं, श्रद्धेचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी त्यांना काही गोष्टी बोलता आल्या नाही. त्या गोष्टी त्यांनी आता TV 9शी बोलून दाखवल्या. आणखीन काय सांगणार आहे? कॅमेरामन आप्पासाहेब मोहरकरसह 2-3 दिवसात आणखीन सांगणार आहे. आचारसंहिता जर लागली तर आणखीन लय बॉम्ब उघडे करणार आहे मी. हो, खूप नावासहित सांगणार आहे. भाजपमधल्या कोणत्या मराठ्याचा गेम होणार आहे हेच नावं सांगणार आहे. कोण करणार गेम? फडणवीस साहेबांनी जे बैठकीत ठरवलंय, कोणचा मराठ्यांचा उद्योगपती संपवायचा, कोणचा मराठ्यांचा कारखानदार संपवायचा, कोणचा मराठ्यांचा लय वळवळ करणारा नगर जिल्ह्यातला संपवायचा, कोणचा पुणे जिल्ह्यातला संपवायचा, कोल्हापूरमधला कोण संपवायचा, मुंबईतला कोण संपवायचा, पुण्यातल्या अर्ध्या भागातला कोण संपवायचा, विदर्भातला कुणबी मराठा कोण संपवायचा, खानदेशातला कोण संपवायचा, कोकणामधला कोण संपवायचा, हे सगळं गणित मी आणखीन जर आचारसंहिता लावली तर सांगणार आहे की यांनी कुणाकुणावर डाव धरला आणि कळून द्याय नाही. त्यातला एक माणूस माझ्याकडे येऊन गेलाय. हां, त्यातला एक माणूस माझ्याकडे येऊन गेलाय. मी सगळे बॉम्बच फोडणार आहे. हे कोणाकोणाला पाडणार, कोणाकोणाला काय काय करणार, कोणाकोणाचा कसा वापर करणार आहे याच्यात. आणि त्याला फक्त सत्तेकडे कसं जायचं आहे, मराठ्यांचं आरक्षणाचं काय करणार, धनगरांच्या काय करणार, कायकडाच्या वडारी समाजाच्या आरक्षणाचं, लिंगायताच्या आरक्षणाचं काय काय करणार आहे. आचारसंहिता लागली की मी सगळा पचका करणार आहे. वेळ पडली तर मी माणसंसुद्धा उभा करणार आहे. पण त्यांना धोका आहे, त्यांची बदनामी होऊ शकते. मला सांगणारे कमी होते म्हणून शक्यतो माझ्यावर तेवढं एक बंधन असेल ते उभा करायचा. तशी उभे करायचे म्हणजे विधानसभेला का? उभा करणारं म्हणजे साक्षाला, खरं खोट्याला त्यातलं एक तर म्हणलेलं आहे, आली वेळ तर मी समाजासाठी उभा बी राहीन. पण शेवटी माझंसुद्धा काही गांभीर्यानं बोलणं गरजेचं असतं. सगळंच डायरेक्ट एकदाच सांगायचं नसतं, वकायचं नसतं. समोरच्याचं जीव धोक्यात नाही आला पाहिजे ही जबाबदारीसुद्धा माझी. नसतात त्यांनी अशी प्लॅनिंग रचलेली 10-12 मुद्द्यात की इथून तिथून कोणत्या समाजाचा कसा कसा दिदारा करायचा, कोण नावापुरते उभा करायचे, कोणत्या जातीच्या नावासाठी उभा करायचे आणि पाडायचे. पण सत्तेकडे आपण जायचं काही झालं तरी. ही एवढी स्टाईल आहे. त्यातल्या काही तिथं बसलेल्या बैठकीतल्या मराठ्यांना पटलं नाही, काही ओबीसींच्या सुद्धा पटलं नाही. त्याच्या जीवाचे मराठी होते पण ते मात्र त्यांना खटाकलंच. शेवटी एवढा मोठा घाला, एवढा मोठा डाव जर एवढ्या मोठ्या समाजावर होणार असला तर शेवटी जातवान मराठा आहे, संपू नाही हे प्रत्येकाला वाटत असतं. मी 2-3 दिवसात जर आचारसंहिता लागली तर, आणि त्यांनी दिलं तुमची सत्ता, तुम्हाला लखलाप, मजा करा, मला त्या वाटावर आणू नका. एका फटक्यात आउट करी सगळे, एक ठूत नाही. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आणि येत्या काही दिवसात मोठे बॉम्ब फोडणार आहे. ते काय बॉम्ब असतील ते 2-3 दिवसात कळेलच. परंतु फडणवीस कुठेतरी मराठा समाज विविध क्षेत्रात जो आहे तो संपवण्याचा घाट घालत आहे असं जरांगे पाटलांच्या बोलण्यातून जाणवत आहे. कॅमेरामन आप्पासाहेब मोहरकरसह संजय सर्वोदय TV 9 मराठी अंतर्वादी सराटी जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.